नाशिकमध्ये 2027च्या दरम्यान सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे। या पार्श्वभूमीवर विविध विकास कामं सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत। मात्र या विकास कामांपैकी अंबड लिंक रोडच्या काँक्रिटीकरणाच्या कामावरून काही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। रस्त्याची उंची मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्यानं औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या मध्ये चिंतेचं वातावरण आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड लिंक रोडच्या काँक्रिटीकरणामुळे रस्त्याची पातळी तब्बल 3 ते 4 फूट वाढेल। परिणामी रस्त्यावरचं पाणी रस्त्यावरतीच न थांबता थेट MIDC मधल्या कंपन्या आणि कंपन्यांच्या परिसरात शिरण्याचा धोका वाढलेला आहे। उद्योजकांच्याकडून आत्तापासूनच याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येते। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये जवळपास 35,000 किलोमीटरचे कामही करण्यात येत आहेत आणि यापैकी एक काम जे आहे ते अंबड सिटी लिंक रोडचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। आपण आता त्याच ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि याच ठिकाणी हे काम करण्यात येत आहे। खरं तर हा रस्ता या ठिकाणी बनवण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर हा रस्ता एक ठिकाणी उंच असा बनवण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला देखील हा रस्ता याच पद्धतीने बनवण्यात आलेला आहे। मात्र जर समोर आपण जर बघितलं तर या सर्व कंपनी हा जो परिसर आहे संपूर्ण अंबड MIDC म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर या संपूर्ण कंपन्या यामुळे खाली या ठिकाणी 3 फूट असणार आहेत आणि 3 फूट वरती या ठिकाणी रस्ता असणार आहे। अशा पद्धतीचं हे नाशिक महानगरपालिकेचं अजब काम आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। एकंदरीतच बघितलं तर पावसाळ्यामध्ये या संपूर्ण रस्त्याचं पाणी जे आहे ते थेट या ठिकाणी कंपन्यांमध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहे। त्यामुळे कंपन्यांची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान येऊ शकतं। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर जवळपास नवीन रस्ता आणि जुन्या रस्त्यामध्ये जर आपण अंतर बघितलं तर जवळपास 3 फुटाचं अंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। अशा प्रकारचं अजब काम हे नाशिक महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते आणि काही ठिकाणी या रस्त्याची उंची तब्बल 4 ते 5 फुटांपर्यंत देखील नेण्यात आलेली आहे। तर आपण जर एकंदरीत बघितलं तर पावसाळ्यात यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ शकतात। तसेच स्थानिक रहिवासी असतील किंवा जे या ठिकाणचे कंपनी धारक आहेत किंवा जे रोज या ठिकाणून प्रवास करतात यांना देखील हे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागू शकतो। एकंदरीतच हे काम नेमकं कोणाच्या सल्ल्यानुसार करण्यात आलं हा देखील प्रश्न आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित केला जातोय। राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।